खळद विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शिवराम कामथे यांची बिनविरोध निवड. तज्ज्ञ संचालकपदी आत्माराम खळदकर आणि अशोक कामथे यांची ही निवड. नमस्कार, आपण पाहताय केपी न्यूज. खळद विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शिवराम कामथे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून तसेच तज्ज्ञ संचालकपदी आत्माराम खळदकर आणि अशोक कामथे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खळद विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर कामथे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवराम कामथे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुरंदरचे सहाय्यक सहकारी अधिकारी AS भागवान यांनी त्यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड जाहीर केली. या प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सोसायटीचे सचिव संतोष राऊत यांनी सहकार्य केले. दरम्यान सर्व संचालकांच्या एकमताने तज्ज्ञ संचालकपदी आत्माराम खळदकर आणि अशोक कामथे यांची ही बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेवेळी माजी चेअरमन ज्ञानेश्वर कामथे, चंद्रकांत कामथे, विलास कामथे, विकास कामथे, उपाध्यक्ष भगवान कांबळे, माजी उपाध्यक्ष रवींद्र फुले, महेंद्र रासकर, संचालिका भारती कामथे, संजय कामथे, राजेंद्र चव्हाण यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर दौंड तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब लाटकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष अभिजित जगताप, युवा सेना प्रमुख संतोष भोसले, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बाबासाहेब मोकाशी, कुंभारगावचे माजी सरपंच हबप्पा अमोल कामठे, सासवडचे माजी उपनगराध्यक्ष विजय वड्डे, संदीप राऊत, माजी चेअरमन नंदकुमार कामठे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच हरिभाऊ फुले, बबनाबा कामथे, साहेबराव कामथे, शिवाजी कामथे, सोपान कामथे, विठ्ठल कामथे, दत्तात्रय कामथे, उत्तम कामथे, राजेंद्र कामथे, रमेश कामथे, गौरव कामथे, गणेश कामथे, काशीनाथ जेंडे, प्रकाश जाधव, रमेश कामथे, उमेश कामथे, योगेश कामथे, दिनेश कामथे तसेच मच्छिंद्र कामथे हे आणि अनेक ग्रामस्थ यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. खळद विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शिवराम कामथे यांची बिनविरोध निवड झाल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत असून नव्या नेतृत्वाकडून सोसायटीच्या विकासाला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी केपी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.